आता आज आपण इथे चौथा श्लोक घेणार आहोत निर्वाण षटकमचा. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न मंत्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता आज मी आपल्या ग्रुपवर मी मेसेज टाकला की सगळ्यांनी या, हा आज विशेष भाग आहे. कारण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण अध्यात्म म्हणून किंवा आध्यात्मिक जीवनात ह्या सगळ्याचा विचार करतो. पुण्य पाप, सुखदुःखाचा हिशोब आणि आपले मंत्र ज्ञान किंवा मंत्र जपणं, तीर्थस्थानांना जाणं, वेदांचा अभ्यास करणं, होम हवन करणं, म्हणजे कर्मकांड झालं हे सगळं. तर म्हणूनसाठी आज मी विशेष भाग आहे म्हणून कळवलं, कारण हे मुख्य सार आहे आपल्या जीवनामध्ये. त्याशिवाय आपण आध्यात्मिक पायरी चढू शकत नाही असं आपल्याला वाटतं, कारण तेच सांगितलेलं आहे. आपण सगळीकडनं तेच ऐकतो. पुण्य केलं पाहिजे, पुण्य कमवलं पाहिजे, पाप कमी केलं पाहिजे, सुखात राहिलं पाहिजे, दुःख नाही वाटून घेतलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. आणि नवविधा भक्तीचे प्रकारही आपण ऐकले. 9 प्रकारची भक्ती कशी करायची, मग त्याच्यात कर्म आलं, मग उपासना आणि मग सख्य भक्ती, हे सगळं त्याचे प्रकार आहेत वेगळे. तर आपण हे सगळं बघतो. पण इथे श्रीमद शंकराचार्यांनी चक्क म्हटलंय की हे सगळं सुद्धा मी नाही. आता एवढं मोठं गोष्ट, एवढं मोठं स्टेटमेंट ते कसं करतात? म्हणजे आपण तर पुण्य आणि पाप ह्याच्यामध्ये चक्करमध्येच पडलेलो असतो. म्हणजे कधी पुण्य करतोय आणि कधी पाप करतोय. कधी कधी ह्याचंच ती जी थीन लाईन आहे तीच कधी कधी हरवलेली वाटते. म्हणजे मला बघताना, ऑब्झर्वेशन करताना असं जाणवतं की गलत काम मनुष्य करत असतो आणि त्याला वाटत असतं की मी पुण्याचं काम करतोय, असंही दिसतं आपल्याला. म्हणजे ती हेअरलाईन जो डिफरन्स मधली लाईन आहे तीच कधी कधी दिसेनाशी होते आणि फरक समजेनासा होतो. सुख आणि दुःखातलं पण तसंच होतं आणि कर्मकांड करतानाचीही तीच स्थिती होते. तर आता ह्या सगळ्याचा उल्लेख आता मी ह्याला ओपन करून सांगताना भगवद्गीतेचा आधार घेत आहे. आणि श्रीकृष्णाने 2ऱ्या अध्यायात ह्या सगळ्याबद्दल चर्चा केली आहे अर्जुनाशी, पार्थाशी. तर तो सगळं पुण्य पाप, सुख दुःख आणि हे जे वेदांचा अभ्यास किंवा वेदांच्या ह्याच्याप्रमाणे जगणं हे कसं आहे आणि काय आहे आणि त्याचा उपयोग कुठपर्यंत आहे आणि तू काय केलं पाहिजेस, हे ते पार्थाला शिकवण देतात, अर्जुनाला शिकवतात. तो 2रा अध्याय आहे भगवद्गीतेचा सांख्ययोग. आता सांख्ययोगाला आपण पूर्ण नाही पाहणार. आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना भगवद्गीतेमध्ये काय लिहिलेलं आहे. तर भगवद्गीतेतला आपण 38वा श्लोक घेत आहोत, सांख्ययोगातला 2रा अध्याय. त्याच्यात त्यांनी म्हटलंय, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो, ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसी. म्हणजे काय की हे अर्जुना, हे पार्था, हे सखा, तू सुख दुःख, लाभ हानी, योग्य अयोग्य किंवा जय विजय, कशात मी जिंकलो, कशात माझी हार आहे, हे सगळ्याला समान समज, समतोल बघ, समान अंतर दे त्यांना. आणि मग असं करून तू युद्धाला सामोरा जा. कारण का असं ते सांगताय? का तर पहिला तो क्षत्रिय आहे. परवा आपण धर्माबद्दल बोललो. परवाच्या आपल्या वचनामध्ये आपण धर्म काय असतो हे बघितलं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या 4 पुरुषार्थामध्ये. तर पहिला त्याचा क्षत्रिय धर्म आहे आणि क्षत्रिय धर्मासाठी युद्धामध्ये लढायला मिळणं हे अहमभाग्याचं गोष्ट आहे. मोठं भाग्य आहे त्याच्यामध्ये. क्षत्रिय त्याच्यासाठी सतत वाट बघत असतो की त्याला लढायला कधी मिळतं आणि त्याला ते सगळं ज्ञान, त्याचं कर्तव्य कधी पूर्ण होतं.
आणि मग असं असताना हा जेव्हा त्या सगळ्या पापपुण्याच्या गोष्टीमध्ये अडकला की मी पाप करू का, माझ्या काकांना मारू, मी माझ्या भावांना मारू, आणि मी काय पुण्य मिळवणार, आणि मग काय मला आनंद मिळणार, मी काय सुख उपभोगू माझ्या गादीचं, आणि कसं कसं करू मी हे सगळं, आणि त्या पापाच्या भाराने मी कुठे जाऊ, मी उपभोगू पण नाही शकणार. या सगळ्या अशा विचित्र अवस्थेमध्ये तो सापडलेला असताना दुसऱ्या अध्यायात त्याला श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की हे सगळ्याला तू समान बघ. आता समान कसं बघायचं, तर समान बघणं ही फार मोठी अवस्था आहे बरं. स्थितप्रज्ञ, त्याच्यातच पुढे त्यांनी म्हटलेलं आहे स्थितप्रज्ञ कसा असतो हे भगवद्गीतेत सांगितलं आहे. स्थित म्हणजे काय, स्थिर. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. अशी स्थिर बुद्धी झाली पाहिजे की त्यांनी सगळ्या गोष्टी समान मापदंडात मापल्या पाहिजेत. सुख आणि दुःख, पाप पुण्य, कर्म आपण केलं काय नाही केलं काय, त्याचा आपल्या आत्म्याच्या उन्नतीशी काही दूर तक संबंध नाही. तर म्हणून तू अशा पद्धतीनं युद्ध कर जिथे सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय हे सगळं समतोल समज, समान समजून युद्धाला तयार हो. आणि अशा प्रकारे जर तू युद्ध केलंस तर तू कुठल्याही पापाला प्राप्त होत नाहीस. तू कुठलंही पाप करतो असं होत नाही. कारण का, तर पहिले तो धर्माचं पालन करतो आहे आणि त्याचा स्वार्थ नाही आहे की मी म्हणजे हा जो आपण प्लॅन करतो किंवा त्यांनी केला असता की हा मी राज्य उपभोगीन, मी मस्त राहीन आणि मग मी आम्हाला फ्रीडम मिळेल या सगळ्या दुष्ट कौरवांपासून, असे जेव्हा विचार करून म्हणजे होणाऱ्या फायद्याचा विचार करून जर कर्म केलं आणि आनंद त्याचे काय म्हणतात आतमध्ये मनात लड्डू फुटत असतील की अरे वा आता मी जिंकणार, आता कृष्ण माझ्या बाजूला आहे, तर ते कर्म पापकर्म झालं. कारण तो फळाची अपेक्षा करून करतोय. म्हणून ते त्याला म्हणतात की हे सगळ्याला बाजूला ठेव आणि मग युद्ध कर. तू कम्प्लिटली क्लीन्स तुझी ॲक्शन आहे, काहीही तिथे दोष येत नाही. तर त्यामुळे तू असं युद्ध कर. आता त्याच्या पुढे ते म्हणतायत 43 म्हणजे 43व्या श्लोकामध्ये ते पुढे सांगतायत की यामिमां पुष्पितां वाचम प्रवद्यन्त्य विपश्चिता वेदवादरता प्रार्थ नान्यदस्तिती वादिनः. की आणि वेद, आता इथे त्यांनी म्हटलंय ती मंत्र, तीर्थ, वेद आणि यज्ञ. आता वेदांचा काय रोल आहे त्यांनी तेही तिथेच त्याच अध्यायात त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गती प्रती. म्हणजे काय की जो अशी कामना ठेवून कर्म करतात जे लोक, म्हणजे पुण्याला पाहून, म्हणजे असे आपल्याला लोक भेटतात अगदी अवतीभोवती भरपूर असतात. म्हणजे एक असतात अत्यंत आग बंद करून पाप करतात, म्हणजे त्यांना कळत असतं आपण चुकीचं वागतोय आणि तरीही ते वागत असतात. म्हणजे त्यांना कोणी सांगायला गेलं तरी ते झिडकारून टाकतात ते, आणि पाप चालू असतं. दुष्टपणाने वागणं, बोलणं, शरीराने म्हणजे हर्ट करणं दुसऱ्याला, फिजिकल हर्ट, अशा पद्धतीनं वाचेनं हर्ट, नंतर ॲक्शननी, मनानी, विचारांनी हे सगळं कर्म चालू असतं. ते पापी झाले. पण काही लोक दुसरे असतात ते सुद्धा अज्ञानीमध्ये कन्सिडर होतात आणि त्यांना म्हणतात सकामी, म्हणजे काम पूर्ण भरलेले. तर ते कसे की आपल्याला मिळतात ना, तीर्थस्थानं करतात. हां, आम्ही तिकडे गेलो होतो, काशीला गेलो, आम्ही खूप दान केलं, मी ह्याला मदत केली, त्यांना मदत केली, सगळ्यांना अगदी मदत करायला पाहिजे, खूप चांगलं सगळ्यांशी वागलं पाहिजे. पण हे माहिती कुठे कशासाठी केलं जातं, मग पुढे ते बोलण्यात येतं पण की पुण्य मिळतं, त्याच्याने पुण्य जमा होतं. माझ्या पुण्यात म्हणजे असं ऐकताना असं कुठेतरी वाटतं की कुठेतरी बँक अशी भरतीये, म्हणजे अगदी सहज बोलत असतात. तर मला ते व्हिज्युअली हसायला येतं खूप ऐकते तेव्हा, की असं वाटतं की त्यांनी एक काम केलं की तिकडे पुण्याच्या बँकमध्ये एक अशी थैली पडली, मग दुसरी थैली पडली, असंच अक्षरशः ते अगदी बोलत असतात. म्हणजे की अगदी काउंटिंग करून की मी इतकं पुण्य केलेलं आहे, आणि मग निर्धास्त असतात
की मी भरपूर पुण्य कमावलेलं आहे, मी भरपूर दान केलेलं आहे आणि मी फार मदत करते सगळ्यांना आणि मी खूप चांगली आहे. पण हे सुद्धा शुद्ध अज्ञान आहे. कारण काहीतरी हवं आणि काहीतरी मिळावं म्हणून केलेलं ते दानधर्म आहे किंवा मदत आहे. ती सुद्धा परमात्म्याच्या मार्गावर नाकारलेली आहे पूर्णपणे. पुण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही इतकं बाहेर या की ते पाप पुण्य पण काही राहिलं नाही पाहिजे. ते छोटं झालं पाहिजे, अत्यंत ते क्षुल्लक झालं पाहिजे. कारण आत्मा, परमात्म स्वरूप आत्मा हा भयंकर दिव्य आहे. ह्या साऱ्या अत्यंत अशा डॉट वाटतील अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या या श्लोकात दिलेल्या. म्हणून तो म्हणतोय कृष्णाला, त्याला म्हणतोय पार्थाला की तू ह्या सगळ्यातनं बाहेर ये. वेदांमध्ये काय शिकवलंय? वेदांमध्ये आपले 3 जे सत्व रज तमोगुण आहेत त्याच्याबद्दलच, व्यवहाराबद्दल सगळं सांगितलेलं आहे. की जे वेद आणि उपनिषद हे दोन्ही जे आहेत ते फक्त त्याच्याचबद्दल सांगतात की कसं वागायचं, मंत्र कसा उच्चारायचा, तीर्थस्थानांना जाऊन काय करायचं आणि कर्म कसं करायचं. आणि हे सगळं शेवटी माणूस का करतो? का तर पुण्य मिळवण्यासाठी. आणि मग ती काहीतरी कल्पना असते, स्वर्गाला जातो आपण, असं काहीतरी आहे डोक्यात. ते जाम भरलेलं आहे सगळ्यांच्या की आपण पुण्य केलं की स्वर्गाला जातो. तर म्हणून मुळात ही कल्पना, स्वर्गाला जाणं ही सुद्धा आसक्ती आहे. म्हणजे इकडनं न सोडणं ही सुद्धा आसक्ती जशी आहे तशी स्वर्गाला जाण्याची पण आसक्ती आहे. आणि हे सगळं अविवेकी लोक, ज्यांच्याकडे विवेक नाही, ते लोक नुसतं बरळत असतात, बोलत असतात. असं म्हणजे पाठ केल्यासारखं त्यांचे सतत सकाळ दुपार संध्याकाळ सगळ्यांना ऐकवत असतात. व्हेरी इरिटेटिंग. आणि मग ते शेवटी काय की ते हे असं करूनही, म्हणजे पाप करणारे बाजूला ठेवले, आपण पुण्य करणाऱ्यांबद्दल बोलतोय. तर हा सगळा जर्नी पण ते कशासाठी करत असतात की त्याच्यातनं पुन्हा पुन्हा येण्याचंच प्लॅनिंग होत असतं. कारण पुण्य केलं की त्यांना वाटतं की वा मी आता स्वर्गात जाणार, पण स्वर्गात जाऊनही वापस यावं लागतं. कारण तुमचं जेवढं पुण्य आता तुम्हाला आता तसंच घ्यायला बघितलं तर पुण्य जेवढं असतं तर सो कॉल्ड जो काही स्वर्ग आहे असं लोक मानतात, तिथे जाऊन ते पुण्य संपल्यानंतर तिथले लोक टाटा बाय बाय करतात की जा आता खाली, झालं संपलं तुमचा इथला जर्नी, तुमचं बुकिंग झालं होतं हॉटेलचं ते झालं संपलं, आता घरी जा. लिटरली परत वापस यावं लागतं. आणि असं तर कुठला मनुष्य नाही की त्याच्याकडे पूर्ण पुण्यच आहे, पाप काही केलंच नाही, असं नाही होत. प्रत्येकाकडनं होतं. आणि संत त्याला, मग तुम्ही म्हणाल मग संतांचं काय, त्यांना काय म्हणायचं? मग त्यांच्याकडनंही चुका होत असतात, पण मग ते त्यातल्या त्यात लगेच त्याला न्यूट्रलाइज करतात, म्हणजे कमी करतात. मग ते काय करत असतात? निष्काम सेवा. ते निष्काम सेवेत असतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता निष्काम सेवा करत असतात, खुल्या मनाने. तर ते त्या ह्यानी ते त्यांचं तिथल्या तिथे संपवून टाकतात. पण आपल्याला ते कळत नाही, म्हणून आपण असं करू नये म्हणून इथे आपण हा अभ्यास करतोय. तर हे अविवेकी लोक पुन्हा पुन्हा जन्म घेण्यासाठी कर्मफल तयार करतात पुण्याचं, आणि त्याची अपेक्षा ठेवून श्रीमंतीमध्ये वापस ते जगायला येतात. आणि मग पुन्हा त्याचा अहंकार वगैरे, कारण शरीर आलं की सगळे विकार आले, सगळ्या गोष्टी आल्या. आणि म्हणून तू असं करू नकोस असं ते त्याला सांगतायत. आता त्याच्यानंतर आपलं पुढं आहे वेदांबद्दल. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुना निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मवान. तर यात त्यांना म्हणायचं आहे की वेद आणि उपनिषद, तर तू त्याच्यातही अडकू नकोस. वेदांचा अभ्यास केला, अमुक वाचलं तमुक वाचलं, अमका ग्रंथ वाचला, मी त्याचं हे केलं, तर ह्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये त्याचं सारं तत्व जे आहे ते रजतम गुणांना सत्वगुणाचा अभ्यास आहे.
आणि सत्वगुणी माणूस कसा जगतो, तो साधना कशी करतो, तो कर्मकांड कसं करतो, हे सगळं सांगितलेलं आहे. या 3 गुणांनी व्याप्त असं पूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये भरलेलं आहे, वेद आणि उपनिषदांमध्ये. आणि ते सर्व कर्मकांडाविषयी सांगतात. कर्मकांड म्हणजे काय की होम हवन यज्ञ कसा करायचा, भक्ती कशी करायची, मूर्तीपूजा कशी करायची, किंवा मंत्रोच्चारण कसं करायचं, तिथे कुठे जोर द्यायचा, कुठे श्वास घ्यायचा, आचार विचार कसे हवेत, हे सगळं कर्मकांडाचा भाग आहे. मग हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण हे सगळं सांगताना पुन्हा महत्त्व कशाला दिलेलं आहे की अमुक केल्याने, अशा पद्धतीनं यज्ञ केल्याने स्वर्गप्राप्ती होते. म्हणजे पुन्हा काय की वेदांचा अभ्यास करून स्वर्गप्राप्तीकडेच माणूस जातो. दुसरं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, जेव्हा वेदांचा लोक अभ्यास करतात अहंकार निर्माण होतो. तिथे मनुष्य स्टबन इगो, ते झुकत नाहीत, कोणापुढेही डोकं खाली वाकत नाही, कारण वाटतं अरे वा मी वेदांचा अभ्यास केलेला आहे, वेदांमध्ये प्रावीण्य आहे. अगदी तोंडपाठ असतात श्लोक, बऱ्याच लोकांचे असतात, असे पाहिलेत मी लोक. पण मग ते वागण्यात दिसतं का आपल्याला? नाही दिसत, नाही दिसत. म्हणून चक्क परमात्मा, कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतोय की वेदांमध्ये सुद्धा तू अडकू नकोस, त्याच्या सुद्धा शब्दांमध्ये तू जाऊ नकोस. मग तू काय कर, हा प्रश्न आहे. मग ते म्हणतात की हा सुद्धा सुखदुःखाचं कारण ठरणारा आहे, वेदांचा अभ्यास सुद्धा, उपनिषदांचा अभ्यास सुद्धा. तर त्यातलं हवं तेवढं घे. म्हणजे काय, नीर क्षीर विवेक बुद्धी. पुन्हा त्यांनी त्या स्वतः महत्त्व सांगितलं की वेदांचा अभ्यास करू नका असं नाही सांगितलेलं. तर काय, आपल्या उन्नतीसाठी, आत्म्याच्या प्रगतीसाठी आणि खरोखरी परमात्म्याला भेट करण्यासाठी आणि परमात्मरूप होण्यासाठी जे आवश्यक आहे ते क्षीर घे आणि नीर सोडून दे. दूध घे त्यातनं आणि पाणी वेगळं काढ, आणि असा तू अभ्यास कर आणि आत्मपरायण हो. म्हणजे पुन्हा आत्मानंदात जग, असं त्यांनी श्रीकृष्णाने पार्थाला सांगितलेला सल्ला आहे हा भगवद्गीतेमध्ये. तर इथे त्यांनाही तेच म्हणायचं आहे की हे सगळं व्यर्थ आहे, हे मी नाही. मग तर हे सगळ्यानंतर, हे सगळं कळल्यानंतर एक स्थिती येते की ठीक आहे, पुण्य मी नाही, पाप नाही, सुख दुःख मंत्र उच्चार काही नाही, मी वेदांचा अभ्यास मी नाही, मी आत्मरूप आहे. पण परत एक स्थिती येते की तिथे कळायला लागतं की मी आय एम ऑब्झर्वर. अरे अशी एक स्थिती येते की मी अनुभव घेतोय की अरे नाही, मी शरीरापासून वेगळा आहे, मी बाहेरनं एक्सपिरियन्स घेतोय. पण इथे श्रीमद शंकराचार्य म्हणतायत अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजे काय की तो जो सब्जेक्ट आहे, ज्या गोष्टीचा अनुभव मी घ्यायचा आहे, जी वस्तू आहे, तो सब्जेक्ट सुद्धा मी नाही, मी भोजन नाही, मी भोजन करणारा पण नाही, म्हणजे मी एक्सपिरियन्स घेणारा पण नाही, कर्म करणारा सुद्धा मी नाही. कर्म म्हणजे मी नाही, कर्म करणारा मी नाही. आणि कर्म करण्याची कृती जो करतो तो सुद्धा, ऑब्झर्विंग किंवा एक्सपिरियन्सिंग जी प्रोसेस आहे ती सुद्धा मी नाही. मी त्या सर्वाहून परे आहे. म्हणजे तेच म्हणतात की त्या अवस्थेत सुद्धा तुम्ही अडकू नका. कारण हे सगळे वरची लाईन क्रॉस केल्यानंतर श्रीकृष्णानेही सांगितलंय, तेच श्रीमद शंकराचार्य पण आपल्याला गुरु सांगतात. मग हे सगळं टाकल्यानंतर आपल्यामध्ये एक स्थिती येते की आपण द्रष्टा म्हणजे बघणारा असल्याची जाणीव आपल्याला होते. आत्म्याला कळायला लागतं की अरे या शरीरात नुसता मी वावरतोय. ही स्थिती येते बरं, मी अनुभवली आहे स्वतः.
आणि आजही कधी कधी मला जाणवतं. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी मुलीला सांगत होते की ना, म्हणजे माझ्याकडे एक फ्रेंड येऊन गेली, पण मला असं जाणवतंय की मी फक्त बघत होते सगळं मूवी बघितल्यासारखं. म्हणजे मैत्रीण आली, मी तिच्याबरोबर जेवले, आम्ही 1 तास गप्पा मारल्या, पण मला असं वाटतं की मी ते केलंच नाही. मी फक्त मूवी बघितली अशी फिलिंग येऊन राहिली. मग आध्यात्मिक अवस्थेमध्ये, पारमार्थिक स्थितीमध्ये असा पण वेळ येतो की द्रष्टा बनल्यासारखं कुठंतरी वाटायला लागतं, सेपरेशन जाणवतं शरीरापासूनचं. पण त्याच्या मोहातही पडायचं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. मी भोगता पण नाही आहे, मी मी जे करणाराही नाही, मी करतही नाही, आणि मी काय वस्तू असते तीही सुद्धा मी नाही. तर मी प्रत्यक्ष शिव आहे, आनंद स्वरूप आहे, ब्लिस, कम्प्लीट ब्लिस. मला हे सगळं सुद्धा करण्याची, खेळ खेळण्याची, भातुकलीचा ती सुद्धा आवश्यकता नाही. मी ब्रह्मानंदी स्थिर आहे, अखंड आनंदावस्थेत आहे. मला हे सुद्धा अनुभव घेऊन मजा करण्याची, आनंद घेण्याची जरूरत नाही की मी बाहेर आहे, आत आहे, मी करतोय, करत नाही, मी हे केलं म्हणायचं, मी नाही केलं म्हणायचं. हा खेळ खेळण्याची सुद्धा आवश्यकताच नाही आहे, कारण मी सर्वव्याप्त आहे, दीप्तिवान आहे, प्रकाशमान आहे, दिव्य आहे, मी पूर्ण परिपूर्ण भरलेला आहे सगळ्या अवतीभोवती. मग मला काय करायचं हे सगळं, मी ह्या पलीकडे आहे. आणि असं म्हणून त्यांनी या शरीराचे हे सगळा संसार नाही म्हणून त्याला नकारलं आहे पूर्णपणे. तर इथे आपल्याला विचार करायला पाहिजे, मग आपण ह्याला आपल्या लाईफमध्ये कसं अप्लाय करणार. हा एक आता मोठा अभ्यासाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, की आपण एवढं मोठं वाङ्मय तर घेतलं करायला, मग आपण ते वापरायचं कसं. खरं तर हे ज्ञान हवं आपल्याला, कारण वाचतो तर आपण सगळीकडे, स्क्रिप्चर्स सगळी, वाङ्मय आपण सगळे वाचतो, संतांची वचनं आपण सगळे वाचतो. आपण करायचं काय, तर स्थितप्रज्ञाचा अभ्यास करायचा. माझ्या गुरूंनी मला पत्रात लिहिलं होतं, स्थितप्रज्ञ का भासा, अभ्यास कर. अवघड आहे, करावं लागेल. हे शब्द आहेत त्यांचे, माझ्याकडे पत्र आहेत त्यांची, अगदी ह्या शब्दात सांगितलं. मग शोधलं स्थितप्रज्ञ नक्की काय असतो, तर तो स्थिर राहतो, तो अडकत नाही. म्हणजे काय असतं की आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो, आपण काही कर्म करतो कुठलंही, म्हणजे कुठलीही गोष्ट. आता समजा मी ही एक सेवा करते, मग मी करताना कुठेतरी एक्सपेक्टेशन ठेवायची, ती आवडली पाहिजे सगळ्यांना कंपल्सरी. मग कोणी जर म्हणलं नाही तू हे छान नाही करत आहे, तुझं इथे चुकतंय, मग मला ना ते असं मनात मन खट्टू होईल, किंवा मनात कुठेतरी त्या व्यक्तीचाच राग येईल. हे नाही झालं पाहिजे. माझ्या एका, म्हणजे मी गंमत म्हणून सांगते आहे, त्या माझ्या मैत्रिणीची आई पण इथे आहे म्हणून जस्ट गंमत म्हणून सांगते, म्हणजे ॲक्च्युअल एक्सपिरियन्स, आणि मुख्य म्हणजे नक्की काय हे कळावं म्हणून एक इन्सिडेन्स सांगते. आय एम नॉट सेईंग एनिथिंग अबाउट पर्टिक्युलर पर्सन. माझ्या मैत्रिणींनी गाण्याचा एक मस्त अल्बम बनवला, खूप छान होता. तर त्यांनी तो फेसबुकवर रिलीज केला, ठीक आहे. आणि ते आम्हाला ग्रुपमध्ये माहिती होतं की त्यांनी सांगितलं होतं एक सरप्राईज आहे वगैरे वगैरे. तर ते मला पण एक्साइटमेंट होती, कारण ती एक असते ना, आपल्या मैत्रिणी काही करतायत तर एक खूप छान वाटतं. तर मी जेवायला बसले होते, मी आणि मुलगी माझी, आणि त्या क्षणाला तो पता नाही कसं काय मी फेसबुक कोइन्सिडन्सली उघडलं आणि ते समोरच आलं माझ्या. त्यांनी जे जस्ट रिलीज केलं होतं ते फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती त्या अल्बमची, ती मी बघितली. आणि जेवत असताना एकीकडे मुलीशी गप्पा मारताना डाव्या हाताने मी ते ऑफ करायला गेले, नाही रिप्लाय द्यायला गेले त्याच्यावर, आणि मला ऑसम लिहायचं होतं, पण ते काय झालं मला नाही माहिती. लेफ्ट हँडनी मी टायपिंग करताना आणि एकीकडे त्याच्याशी बोलताना त्याच्यावर ॲंग्रीवाला एक हे गेला, तो काय असतो तो सिम्बॉल असतो तो गेला, ॲंग्रीवाला, ॲंग्री फेसवाला स्माइली गेला तिकडे.
आणि काही नाही, मी फोन बंद करून मी मस्त जेवते, गप्पा मारते. आणि त्यातल्या तिकडे गडबड झाली. त्यांना वाटलं हे कोण आहे, यांनी असा फीडबॅक कसा दिला आपल्याला. तर ती मैत्रीण माझी फोन करते मला. मी मस्त गुंग माझ्या जेवणात गप्पा मारण्यात मुलीशी, मला माहितीच नाही. मेसेजवर मेसेज आले, मला माहिती नाही फोनमध्ये काय चाललंय, मी का माझ्या हातून काय घडलं. आणि मग शेवटी तिने मला कॉल केला तर माझं फोनकडे लक्ष गेलं, तर सायलेंटवर होता, पण मी उचलला. म्हणलं पता नाही कोण फोन करते. तर म्हणाली, अगं तू काय केलंस फेसबुकवर. म्हणलं काही नाही, तुझी पोस्ट बघितली, मला आवडली, मी फीडबॅक दिला. म्हणजे तू काय फीडबॅक दिलास. म्हणलं चांगलावाला दिला, मला खूप आवडलं, छान केलं आहे तुम्ही, खूप ॲप्रिशिएबल थिंग आहे. तर म्हणे नाही, तू अँग्री हे टाकलायस. आणि त्या दुसऱ्या माझ्या मैत्रिणी त्या हैराण झाल्या की बापरे, आता हे कोण आहे, काय आहे, असं कसं. मला हसायला आलं, मी सॉरी वगैरे म्हटलं. पण मला अजून एक हसायला आलं की इथे आता हा हे संपला, ठीक आहे, ते सगळं झालं, सॉर्ट आऊट झालं. पण इथे आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असे जे आपल्या लाईफमध्ये असे क्षण येतात, म्हणजे काय की अल्टिमेटली आपण एक्सपेक्टेशन ठेवतो की आपलं केलेलं काम ॲप्रूव्ह झालं पाहिजे, सोसायटीकडनं किंवा बॉसेसकडनं, जॉबमध्ये, फॅमिलीत असतो तेव्हा फॅमिलीकडनं, समाजात असतो तेव्हा समाजाकडनं, आणि सर्व ठिकाणी. इव्हन गुरुच्या जवळ असताना सुद्धा मी केलेली भक्ती, माझी सेवा ॲप्रूव्ह झाली पाहिजे समोरनं, आणि त्याची ते चांगल्या ह्याच्यात कन्सिडर केलं पाहिजे. इथे आपल्याला हे स्थितप्रज्ञ होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे हे मी एक्झाम्पल वेगळा आहे, हा रोजच्या जीवनातला अनुभव आहे आणि एक्झाम्पल आहे. पण इथून आपण थिअरीकडे जातो आहोत की ह्याला आपण अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये आपण आपल्याला कसं ट्रेनिंग द्यायचं. तर हे असं आहे. म्हणून ती स्थिर बुद्धी, जरुरी नाही आहे की आपलं काम प्रत्येकाला आवडेल, हा पहिला पॉईंट. आणि जर एखाद्याने चुकून त्याच्यावर, म्हणजे एखादा समोरचे बोलतात असं की नाही हे बरोबर नाही वाटत आहे, क्रिटिक्स म्हणतात त्यांना, ते क्रिटिक्ससुद्धा आवश्यक आहेत लाईफमध्ये प्रोग्रेस करण्यासाठी. क्रिटिक्सची अत्यंत आवश्यकता आहे. जसा व्हाईट बरोबर ब्लॅक असल्याशिवाय व्हाईटचं इम्पॉर्टन्स नाही वाढत कलरमध्ये, आणि ब्लॅक बरोबर व्हाईट असल्याशिवाय ब्लॅकचा इम्पॉर्टन्स नाही वाटत, तसं चांगलं आणि वाईट दोन्हीही आवश्यक आहे. त्याला नाकारलेलं नाही कुठल्या संतांनी. पण तिथे कोण कोणाला हे करणार, बॅलन्स कसा करायचा, ती मर्यादा रेषा आणि विवेकाची बॉर्डर त्याला पाहिजे. तर म्हणून क्रिटिक्सची आवश्यकता असते आपल्याला लाईफमध्ये. हे क्रिटिक्स असतात ते आपल्याला आपल्या चुका दाखवून आपल्याला इनडायरेक्टली करेक्टच करत असतात, आणि त्याच्याने आपला खूप प्रोग्रेस होतो. तर म्हणून पॉझिटिव्हली घ्यायचं प्रत्येक ह्यालाच म्हणतात स्थिर बुद्धी. अगदी शांतपणे घ्यायचं, पूर्ण विचार करायचा. विचार केल्यानंतर कळतं की समोरनं घडलेली घटना इंटेन्शनली आहे का अनइंटेन्शनल आहे. आणि मग त्यातनं सार घ्यायचं, असार सोडून द्यायचं. जेव्हा कळतं इंटेन्शनल आहे, सोडून द्या असार समजून, आणि अनइंटेन्शनल आहे, ॲक्सेप्ट करा. ह्याला म्हणतात स्थितप्रज्ञ. अगदी सहज सोप्या रोजच्या उदाहरणातनं मी समजावण्याची कोशिश केलेली आहे. हे सगळ्यांबरोबर घडतं, हे माझ्याबरोबरही घडायचं. म्हणजे मी लहानपणापासून मी चित्र काढायचे, असतो तो गुण, आपण मनुष्य आहोत, सगळे विकार आपल्याला असणार. तर छोटेपणी असतं की ते चित्र आईला दाखवल्यानंतर आईनं तारीफ केली पाहिजे. पण माझ्या घरात मला कायम उत्तम क्रिटिक्स मिळाले, आणि मी खूप ॲप्रिशिएट केलं, आणि माझा भयंकर प्रोग्रेस झाला त्याच्यात, कलेमध्ये. कारण आणि ऑफिसमध्ये सुद्धा, जॉबमध्ये आपल्याला बरोबर आपला पाय खेचणारे लोक मिळतात, बट वी शुड बी थँकफुल ऑलवेज. त्या लोकांसाठी आपण अत्यंत आभार प्रकट केला पाहिजे. कारण अरे तू होतास म्हणून माझी विकनेस मला कळली,
आणि तुझ्यामुळे मी ती विकनेस दूर केली आणि मी अजून शाईन झाले, असं मी कायम म्हटलं माझ्या मध्ये येणाऱ्या लोकांना. तर ह्याला म्हणतात स्थिर बुद्धी. पण असं होत नाही. तर हा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे पुण्य पाप सुख दुःख आणि कर्मकांड ह्याच्यात अडकायचं नाही. मागेही मी सांगितलंय की ची माळ केल्याशिवाय मी झोपणार नाही, मी जेवणार नाही, असं अडकवायचं नाही स्वतःला. जसं येतं फ्लोमध्ये जगायचं. सगळे संत फ्लोमध्ये जगायला शिकवतात आपल्याला. पाण्यामध्ये पान टाकलं तर त्या प्रवाहात कसं ते वाहत जातं, इतकी सहजता आपल्या जीवाला आली पाहिजे. आपल्या आत्म्यानी आरूढ झाल्यानंतर तो जीव इतका सहज झाला पाहिजे, फ्लेक्झिबल झाला पाहिजे की तो जसं जसं येईल तसं तसं वळत जाईल. कधी ठोकला जाईल, कधी धावेल, कधी पडेल, पण त्याला ती सहजता आलीच पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी आली पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्थिर बुद्धीमध्ये जाता, स्थितप्रज्ञ बनू शकता. कारण ती परीक्षा आहे. अवघड स्थितीमध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ कसा होणार. तर सुख दुःख, पाप पुण्य. आता एक प्रश्न मला विचारला होता आपल्याच ग्रुपमधनं एका व्यक्तीनं, की जर शरीराला वेदना असतील तर मन आनंदी कसं राहील, परमात्म्याचं आठवण कशी होईल आणि आत्मभूमिकेत मी कसं जगू, हा मोठा प्रश्न आहे. तर मी माझा अनुभव सांगते. तर माझ्या लग्नानंतर पहिल्याच 2 महिन्यामध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो वाईट इच्छा कोणाच्या काही बाधल्या. म्हणजे मला माहिती होतं ते कोणी काय बोललेलं आहे आणि ऐकलेलं होतं कानांनी. त्यामुळे ते काही काल्पनिक नव्हतं की अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक होईल. ठीक आहे. त्याप्रमाणे मला पायाला त्वचारोग जडला अगदी लग्नाच्या 2ऱ्या महिन्यात. आणि तो इतका वाढला की जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष मी भयंकर अवस्थेत होते. पण म्हणून काही मी बेडवर नव्हते. त्याच सुमारास उत्तमरित्या 2 वर्ष रेग्युलर कॉलेज करून माझं मास्टर्स झालं. आता ते कसं केलं, तर ते असं ब्लेड घेऊन जसं पायाला चिरा माराव्यात तशा माझ्या ना अशा चिरा जात होत्या तळपायाला. पूर्ण पूर्ण तळपाय, बाकी कुठेही काही नाही शरीरात, पायाच्या तळपायाला. खूप डॉक्टरकडे गेलो. आयुर्वेदिक डॉक्टर म्हणला पूर्वकर्म पापकर्म आहे, अमकं आहे ढमकं आहे. आम्ही तिथून वापस आलो. औषध तर काही दिलं नाही त्यांनी, खूप डिमॉरलाइज बिलकुल असं हे केलं, औषध नाही दिलं. म्हणजे आम्हीच निघून आलो. मग मग होमिओपॅथी केला. होमिओपॅथीचं ते भयंकरच महाग होतं, ते आम्हाला परवडलं नाही. ते कुठली तरी ब्रँडेड कोणती तरी कंपनी होती औषधांची, ते नाही केलं. मग शेवटी सोडून दिलं औषध पाणी. रोज मी देवाची पूजा करायची, स्वामींसमोर बसायची. भयंकर वेदना, म्हणजे हे सांगू नाही शकत. कारण पाय हा मुख्य भाग आहे, त्या तळपायावर शरीर उभं राहतं आणि कर्म करतं. मला चालताच येत नव्हतं, कारण अशा चिरा गेलेल्या होत्या ब्लेडनी कापल्यासारख्या सगळ्या पावलाला, पूर्ण बोटापासून म्हणजे त्या टाचेपर्यंत. आणि भयंकर वेदना, म्हणजे काही नाही, रक्तविक्त काही येत नाही, नुसत्या चिरा कोणीतरी मारल्यासारख्या. आणि ते प्रचंड दुखत असायचं. तर मी पूजा करताना, म्हणजे अगदी असह्य वेदना होतील तेव्हा पूजा करताना मी फक्त पाय असा माझा, मी असं म्हणायचे की फार ह्याला वेदना होत आहेत. पण मला एवढंही कळत होतं की हे आपल्याला काहीतरी झालं किंवा कोणाचे काही बाधलं, याचा अर्थ आपलं काहीतरी पूर्वकर्म आहे आणि हे आपण कर्म सहन करणं आवश्यक आहे. हे शरीराला झालेलं आहे, मला झालेलं नाही. त्यामुळे मी पूजा वगैरे करायची. अगदी 2 अश्रू आले तरी ते गाळायची देवापुढे आणि उठून उभी राहायची. घरातलं सगळं काम करून स्कूटर घेऊन कॉलेजला जायची. तिथे मला लोक म्हणायचे की असं काय लंगडते, आणि शूज घालत होते मी, त्यामुळे कोणाला काही दिसायचं नाही. मग मी कधी काय सांगायची ठेच लागली, कधी सांगायची मुरगळलाय, कधी काय पायालाच लागलंय, मग कधी काय दुखतच आहे. असं करून मी ते जवळजवळ 2.5 वर्ष काढले. तर गंमत अशी सांगते की जेव्हा ते कर्मात ते काय जे काय असतं ते
आता आता मग त्या व्यक्तीला मग मी कोसलं असेल का? तर नाही, कारण ती व्यक्ती निमित्त बनलेली आहे. ती ती काही तिनं जाणून केलेलं नाही आहे. जे घडलेलं आहे जाणीवेनं झालेलं आहे, पण माझा अप्रोच थिंकिंगचा असा होता की त्या व्यक्तीच्या तोंडून निमित्त होऊन बाहेर पडले आहे. हे आपलं काहीतरी हिशोब आहे. कदाचित व्यक्तीसोबत असेल किंवा काही असू शकतं, मला नाही माहिती, मी त्याच्यावर विचार केला नाही फारसा. पण त्याला अगदी सहजतेनं जगलं असं आता मला वाटतं मागे वळून जेव्हा बघते. आणि शेवटी काय झालं, ते खूप वाढलं की ते वर आलं पायाच्या, आणि घोट्यावर त्याचे म्हणजे असे मोठे मोठे फोडसारखं बडं अजीबसं काहीतरी होतं. असा कुठला रोगही मी बघितला नाही आहे. पण त्याच्यातनं मग पस व्हायला लागला. एक्झाम होती माझा नवरा, त्याला ही इज व्हेरी लव्हिंग अँड काइंड. तो त्याला ते काय ते हळदीचा लेप करून वगैरे लावायचा, पण काही कळत नव्हतं. वाईट वाटत होतं आणि काहीच कळत नव्हतं काय होणार आहे. तर शेवटी आम्ही गेलो होतो, काहीतरी सर्दी खोकला झाला म्हणून एका साध्या फिजिशियन डॉक्टरकडे, MBBSकडे. आणि सहज डोक्यात आलं की ह्यांना आपण हा पाय दाखवावा, कारण एक्झाम होती माझी. तर मी त्यांना दाखवलं, छोटीशी काहीतरी 15-20 रुपयाची त्या व्यक्तीनं, डॉक्टरनी त्या ट्यूब दिली, आणि विदिन अ वीक सगळं गायब झालं परमनंटली. मग आता कळतं की नाही की हे काहीतरी कार्मिक होतं, आणि मग ते गेलं पण सहज. आणि आता मला काहीही नाही आहे पायावर माझ्या. तर मला यातनं हे सांगायचं आहे, हा मेसेज द्यायचा आहे तुम्हाला की शरीराला वेदना होतात, कधी त्या शारीरिक असतात, कधी कार्मिक असतात, पण त्याला महत्त्व द्यायचं नाही, ते भोगायचं. कारण ते जर मी टाळलं असतं, मलाही गुरु होते, आम्ही भेटलो होतो त्यांना दिल्लीला, जेव्हा माझे जनार्दन स्वामी आले होते तेव्हा आम्ही भेटलो होतो. पण ते माझं काय आहे, कायम मी ना, म्हणजे मी असं नाही, म्हणजे कायम आपण ना गुरुकडे बघायचं. गुरुचं काय आहे म्हणजे ॲटिट्यूड काय आहे, ते काय विचार करतायत, त्याला रीड करायची कोशिश करायची. मग ते काही रिॲक्ट नाही करत आहेत ह्याचा अर्थ पण आपल्याला कळतं की नाही, हे काहीतरी आपल्याला सहन करून घालवायचं आहे, हे लक्षात आलेलं होतं. तर म्हणजे म्हणून ना, देवाकडे मला बरं कर हे कधीही मागायचं नाही, अजिबात नाही. मला संकटातनं बाहेर काढ, अजिबात नाही. थँक्यू गॉड, आय एम लर्निंग माय लेसन, थँक्यू, आय हॅव लर्न माय लेसन, असं म्हणायचं. मला कळलं बरं, माझं कुठेतरी चुकलं होतं, मला लक्षात आलं आहे आणि मी क्षमा मागते, हे म्हणायचं. कधीही माझं संकट दूर कर, अमक्याचं काम होऊ दे, मुलांच्या परीक्षा चांगल्या होऊ देत, मला नोकरी मिळू दे, माझं अमुक होऊ दे, पैसा भरपूर मिळू दे, काहीही मागायचं नाही. मागायचं ते फक्त तुझं सतत सोबत मिळू दे आणि तुझा विसर पडू देऊ नकोस, हे मागायचं. सगळ्या संतांनी हेच मागितलं की तुझ्यापासून दुरावा नको, अखंड तुझी सोबत, तुझं प्रेम आणि सततचा तुझा माझ्यावर असलेला आशीर्वाद आणि सततची सोबत मला दे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, तुझा एक क्षणही मला विसर पडू नये. आणि तो विसर नाही पडला की मला कळेल की जसा तू माझ्यात आहेस ना, तसा तू समोर पण आहेस, सर्व व्यक्तींमध्ये, साऱ्या सृष्टीमध्ये. आणि मग ही शिवोहमची अवस्था आणि त्याचा जो आनंद आणि तो जीवनातली परिपूर्णता ही फार वेगळी असेल. एवढं सगळं बोलून, ह्याला व्यवस्थित संपूर्ण सांगून मी हे आपलं बोलणं थांबवते. आता आपण मेडिटेशन करूया.